अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यामध्ये गावणगाव बुद्रुक या ठिकाणी चौफुली आहे आणि चौफुलीहून संपूर्ण चारही वेगळे रस्ते आहेत. परंतु ही दुर्दशा एवढी खराब झाली आहे की येणं जाणं फार कठीण झालेलं आहे. शेतकरी असो, विद्यार्थी असो, गरोदर माता असो की अनेक मजूर असो, यांना येणं जाणं फार कठीण झालेलं आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी सरपंच सुनील भाऊ थोरात या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि काही नागरिक सुद्धा आहेत. असेच माझ्यासोबत नागरिक आहेत. काय नाव आपलं त्याचं? प्रशांत बाळकृष्ण रहाटे सातेगाव. आपण जे आता उपोषणाला भाऊ बसलेले आहेत, आपला या ठिकाणी पाठिंबा तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आज दुसरा दिवस आहे. खेदाची बाब अशी आहे की या लोकशाहीच्या काळामध्ये जर एका गावच्या प्रथम नागरिकाला जर उपोषणाला बसण्याची जर वेळ तशी गणराज्य दिनाच्या दिवशी, ज्या दिवशी घटनेने आपल्याला अधिकार प्राप्त करून दिले, त्या दिवशी जर कधी उपोषणाला एका सरपंच व्यक्तीला जर बसण्याची वेळ तशी, ही खेदाची बाब आहे. आणि दुसरी गोष्ट मी हे म्हणणार आहे की आज उपोषण माननीय आमचे आमदार साहेब गजानन भाऊ लवटे आणि माननीय खासदार साहेब बळवंतराव वानखळे यांनी पण सुद्धा अजून आमच्या उपोषण मंडपाला भेट दिली नाही. आम्ही पत्रव्यवहार अनेकदा केला. त्या पत्रव्यवहाराला थातूर मातूर अजूनही कोणत्याच प्रकारे आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलं नाही. आणि जोपर्यंत हे उपोषण आमचे काम होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सत्तेच्या किंवा सरकारच्या विरोधात बोलणार नाही आहे, परंतु मला असं वाटतं की आमच्या मतदारसंघाला हे बहुतेक सावत्रपणाची वागणूक आहे असं मी निश्चित म्हणेल. आणि दुसरी गोष्ट अशी की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत खंबीरपणे आम्ही सर्वजण, या पंचक्रोशीतले सर्व नागरिक, माननीय सुनील भाऊ थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. उद्या संध्याकाळपर्यंत जर आम्हाला लागलं तरी चालेल. 26 जानेवारी प्रजासत्ताच्या दिवशीच उपोषणाला सरपंचाला बसावं लागते, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. कारण की अंजनगाव तालुक्यातील रस्ते एकदम खराब झालेले आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री आणि आमदार आणि खासदार महोदयांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी येथील गावकऱ्यांची आहे. परंतु काल सुनील भाऊ थोरात हे उपोषणाला बसले होते, परंतु या ठिकाणी अद्यापही आमदार आणि खासदार त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. ही खेदानं म्हणावं लागेल. मनोज मळे, बौजी न्यूज 22 साठी अंजनगाव, सुरजी.